जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम अड्डामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक जी के मॅरेथॉन पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण 500 प्रश्नांचा महासंग्राम घेणार आहोत, ज्यामध्ये भूगोल, राज्यघटना, इतिहास आणि अर्थशास्त्र, पोलीस भरती आणि हायकोर्ट भरतीसाठी स्पेशल जी के 500 प्रश्न घेणार आहोत, ज्या सर्व परीक्षांसाठीही उपयुक्त आहेत आणि परीक्षेला येणारे वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, पण जो शेवटपर्यंत टिकेल तो जिंकेल. पोलीस भरतीला आणि कोर्ट भरतीला असेच प्रश्न येतील, यामधून फार प्रश्न येतील. चला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर आहे. नागपूर, जिथे 0 मैल आहे आणि भारताचा मध्यवर्ती ठिकाण नागपूरला म्हटले जाते आणि नागपूर इथे हिवाळी अधिवेशनही भरतो. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, 1646 मीटरचे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लांब नदी आहे गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 5. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर मधून होतो, जे जिल्हा नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रात सध्या एकूण जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36वा जिल्हा आहे पालघर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे, ज्याचे नाव आता अहिल्यानगर असे केलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? अंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. इथे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर. एक वेळा हा प्रश्न MPSCलाही विचारला गेला होता. तर असेच प्रश्न विचारले जातात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, चंद्रपूर. महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून पश्चिमेकडे वाहतात? पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या तापी आणि नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 15. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे. कोयना धरणाच्या जलाशयाचं काय नाव आहे? त्याला शिवसागर म्हणतात, शिवसागर. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलाचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जंगलाचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 19. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? शेकरूसाठी. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणले जाते? इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 21. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1983. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाची स्थापनेवर एक प्रश्न विचारला जातो हमखास. तर असे सर्व विद्यापीठांची स्थापना पाठ करून घ्या किंवा ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता? जमसांडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्गमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 24.
पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातं? यवतमाळ. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखला जातो. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? किनवट अभयारण्य नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तलावांचा जिल्हा भंडारा जिल्ह्याला म्हणून ओळखला जातो किंवा गोंदियाला पण. दोन्हीतून एक ऑप्शन करावे. जे ऑप्शन अवेलेबल असेल ते करावे. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उजनी धरण भीमा नदीवर बांधलेले आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई CSMT मध्य रेल्वेचे मुख्यालय. हा प्रश्न मुंबई पोलीससाठी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? हे नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्येच दीक्षाभूमी पण आहे. अशाच इम्पॉर्टंट प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच तुमचे सपोर्ट असून तुम्ही पास व्हा. आम्ही तुम्हाला असेच नवनवीन मोटिवेशन आणि आपले असे अपडेट GKचे प्रश्न देऊ. प्रश्न क्रमांक 30. हळदीचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? हळदीचा सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा सांगली. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. प्रश्न क्रमांक 32. अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये. प्रश्न क्रमांक 33. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे रायगडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? सातपुडा. प्रश्न क्रमांक 35. कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम कुठे होतो? कराड, सातारा. हाही प्रश्न फार वेळा विचारला गेलेला आहे पोलीस भरतीला आणि इतर परीक्षांनाही विचारला जातो. प्रश्न क्रमांक 36. कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या वाहिनी आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोकणातील सर्व नद्या प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे चंद्रपूरमध्ये आहे हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 38. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे आणि हा प्रश्न वारंवार विचारला जातो, विचारलेला आहे याच्या पहिले. प्रश्न क्रमांक 39. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? हे भोगावती नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 40. महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे सातारामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 41. भारतीय घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे प्रश्नही पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो. ह्यामध्ये फार मुलं कन्फ्यूज पण होतात. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा प्रश्नही फार वेळा विचारला गेलेला आहे. आपण घेतलेले सर्व प्रश्न अति महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न वारंवार पोलीस भरतीला, इतर स्पर्धा परीक्षांना आणि हायकोर्ट भरतीला अशा सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त आहेत आणि वारंवार हेच प्रश्न विचारले जातात. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. प्रश्न क्रमांक 45. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत? याचं उत्तर आहे अमेरिका. मूलभूत हक्क अमेरिकाच्या घटनेवरून घेतलेले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? आयर्लंडकडून घेतलेली आहेत.
प्रश्न क्रमांक 47, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती? हाही प्रश्न फार वेळा विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 48, लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? याचं उत्तर आहे 552. प्रश्न क्रमांक 49, राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ देतो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे CGI. प्रश्न क्रमांक 50, राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतीकडून. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? 48 सदस्य. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 52, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात? 19 सदस्य. 19. प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. 78. प्रश्न क्रमांक 55, भारताचे पहिले नागरिक राष्ट्रपती आहेत? हा प्रश्न विचारला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? तर उत्तर आहे 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 57, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष असते आणि सर्व उच्च न्यायालयाचे 65 वर्ष आणि उच्च न्यायालयाचे 62 वर्ष. प्रश्न क्रमांक 58, मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने झाला? 42वी घटनादुरुस्ती 1976. प्रश्न क्रमांक 59, अस्पृश्यता निवारण संदर्भात राज्यघटनेतील कलम कोणते? कलम 17. कलम 17 हा फार महत्त्वाचा कलम आहे. अस्पृश्यता निवारण. प्रश्न क्रमांक 60, माहितीचे अधिकार RTI कायदा भारतात 2005 मध्ये लागू झाला. हाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे. RTIचा फुल फॉर्म होतो राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचे अधिकार. प्रश्न क्रमांक 61, ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? कलम 40 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 62, भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनुसार कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 63, भारतात सध्या किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 64, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने केलेले आहे? घटनादुरुस्ती 61वी घटनादुरुस्ती अनुसार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 65, संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती अंतर असू शकते? 6 महिने. प्रश्न क्रमांक 66, धन विधेयक म्हणजे मनी बिल नेहमी प्रथम कुठे मांडले जाते? लोकसभामध्ये मांडले जाते. प्रश्न क्रमांक 67, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे आणि कलम 324 बद्दल निवडणूक आयोगाबद्दल प्रश्न वारंवार विचारला जातो. हे एक PYQ आहे. प्रश्न क्रमांक 68, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? कलम 352 अनुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. प्रश्न क्रमांक 69, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कलम 356 अनुसार लागू होते. कलम 356. प्रश्न क्रमांक 70, आर्थिक आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? आर्थिक आणीबाणीची तरतूद 360 कलम 360 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 71, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 72. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 झाला. प्रश्न क्रमांक 73. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. समाज आणि त्यांची स्थापना करणारे यावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 74. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 75. प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. प्रश्न क्रमांक 76. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885. मराठा आणि केसरी या वृत्तपत्रांची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठा आणि केसरी या वृत्तपत्रांची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 78. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिले आहे? मंडाले तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. फार वेळा प्रश्न असाही येतो की गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर येईल लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 79. चले जाव क्विट इंडिया म्हणजे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942 वर्षी चले जाव चळवळ सुरू झाली. प्रश्न क्रमांक 80. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा केली होती लोकमान्य टिळक यांनी. प्रश्न क्रमांक 81. जालियावाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? जालियावाला बाग हत्याकांड हे अमृतसर शहरामध्ये घडले 1919 मध्ये. प्रश्न क्रमांक 82. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 83. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला अनाथ बालिकाश्रम कुठे काढला? पुणेमध्ये. प्रश्न क्रमांक 84. मूक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूक नायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाक्षिक होता. हाही प्रश्न फार वेळा विचारलेला आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? डू ऑर डाय हा नारा कोणी दिला? महात्मा गांधी यांनी दिला. प्रश्न क्रमांक 86. चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? असहकार आंदोलन मागे घेतले. हाही प्रश्न फार वेळा विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 87. गदर पार्टीची स्थापना केली लाला हरदयाळने. प्रश्न क्रमांक 88. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते यशवंतराव घाटगे. प्रश्न क्रमांक 89. बंगालची फाळणी कोणत्या व्हायसरायच्या काळात झाली? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 90. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. हाही प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 91. भारतीय रिझर्व्ह बँकेची RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 92. भारताचे आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर कधीपासून सुरू होते? 1 एप्रिल ते 31 मार्च. प्रश्न क्रमांक 93. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारताचे पंतप्रधान. तर सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 94. नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगची स्थापना कधी झाली? पहिले नियोजन आयोग राहत असे, आता त्याची जागा नीती आयोगाने घेतली आणि नीती आयोगाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 पासून. प्रश्न क्रमांक 95. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1951. हा प्रश्न सध्या फार महत्त्वाचा ठरतो, कारण
इकॉनॉमिक्समध्ये यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 96. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 97. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती दूध उत्पादनास संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 98. भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST कधीपासून लागू झाला? तर याचं उत्तर आहे 1 जुलै 2017 पासून. आणि GSTचा फुल फॉर्म ही विचारला जाऊ शकतो, ज्याचं फुल फॉर्म आहे गुड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न क्रमांक 99. भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी कोणत्या नोटा चलनातून बाद केल्या? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 8 नोव्हेंबर 2016 रोजी बाद केल्या. प्रश्न क्रमांक 100. 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? 1969 वर्षी. 1969 वर्षी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालेले आहे आपले 100 प्रश्न. आणि हे असेच आपण 100 करून टोटल 500 प्रश्न घेणार आहोत, जे अति महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये यामधूनच जास्तीत जास्त प्रश्न येतील आणि असेच प्रश्न विचारले जातात. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण महत्त्वाचा आहे. जो टिकेल तो जिंकेल. तर चला पुढील 100 प्रश्नाची सुरुवात करू. म्हणजे हे प्रश्न क्रमांक 101 आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 2. अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे आणि गडचिरोलीमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 4. गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून वाहते? गोदावरी नदी महाराष्ट्रातून 8 जिल्ह्यामधून वाहते. प्रश्न क्रमांक 5. विदर्भाची पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? शेगाव. विदर्भाची पंढरी म्हणून शेगावला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे देहू. प्रश्न क्रमांक 7. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहेत? महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण आहेत. ताम्हण, ज्याला जराळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मीठगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? मीठगिरांचा जिल्हा रायगड. रायगड. प्रश्न क्रमांक 12. मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? मुंबईची परसबाग म्हणून नाशिकला ओळखले जाते. हा प्रश्न मुंबई पोलीससाठीही अति महत्त्वपूर्ण असू शकतो. प्रश्न क्रमांक 13. भीमा नदीचा उगम कुठे आहे? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे आहे. इथून होतो. प्रश्न क्रमांक 14. तापी नदीचा उगम कुठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई मध्य प्रदेशमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 15. मुळा मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? मुळा मुठा नदीच्या संगमावर पुणे शहर वसले आहे. प्रश्न क्रमांक 16. विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हटले जाते? पुणेला. पुणेला विद्येचे माहेरघर म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 17. 52 दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 52 दरवाज्यांचे शहर औरंगाबाद शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. त्र्यंबकेश्वर इथे कोणत्या नदीचा उगम होतो? त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे उभारले गेले? तारापूर, जिल्हा पालघरमध्ये. अणुऊर्जा केंद्रावर ही प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? पुणेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोकडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 22. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? परवरा नदीवर आहे. भंडारदरा धरण परवरा नदीवर आहे.
प्रश्न क्रमांक 23. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 24. शूरवीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. हाही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे कोणते? तर नांदेड आणि यवतमाळ यामध्ये 16 जिल्हे आहेत. प्रत्येकी 16 नांदेड जिल्ह्यामध्येही 16 तालुके आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्येही 16 तालुके आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 26. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 27. माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? माळशेज कल्याण आणि अहमदनगरला जोडतो. प्रश्न क्रमांक 28. खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर लागतो? खंबाटकी घाट पुणे आणि सातारा मार्गावर लागतो. प्रश्न क्रमांक 29. फोंडा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कोल्हापूर आणि पणजी. पणजी गोवामध्ये आहे. कोल्हापूर आणि पणजी. बोरघाट कोणत्या मार्गावर आहे? बोरघाट मुंबई पुणे मार्गावर आहे. हाही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे मुंबई पोलीससाठी. प्रश्न क्रमांक 31. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? ज्ञानेश्वरी यांनी नेवासे जिल्हा अहमदनगर इथे लिहिली. प्रश्न क्रमांक 32. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? हे नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये. प्रश्न क्रमांक 33. दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर अभयारण्य गवासाठी प्रसिद्ध आहे. हाही प्रश्न फार वेळा विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? विदर्भमध्ये आहे. विदर्भमध्ये. प्रश्न क्रमांक 35. मोसंबी उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जालना. जालना हा मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 36. कांद्याच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? लासलगाव नाशिकमध्ये आहे. कांद्याची बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा रत्नागिरी जिल्हा. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा केळीचे कोठार म्हणून ओळखले जाते? जळगाव. जळगाव केळीचे कोठार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. गडचिरोली जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? माडिया गोंड जमात. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र पोलीस अकादमी MPA कुठे स्थित आहे? MPA नाशिकमध्ये आहे, जिथे PSI ची ट्रेनिंग होते. प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 42. मूळ राज्यघटनेत किती कलमे होती? 395 कलमे होती. प्रश्न क्रमांक 43. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? डॉक्टर BR आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 44. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडले आहेत? 42वी घटना दुरुस्तीमध्ये 1976 मध्ये हे शब्द जोडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 45. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे कोणत्या कलमात सांगितले आहे? कलम 14 मध्ये सांगितले आहे. प्रश्न क्रमांक 46. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 19 मध्ये. बोलण्याचे स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 47. जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 21 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48. बालमजुरीवर बंदी घालणारे कलम 24 आहे. प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? आयर्लंडकडून. राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आयर्लंडकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 50. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. हाही प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
प्रश्न क्रमांक 51, लोकसभेचे पहिले सभापती ग वा माळवणकर. हा प्रश्न फार परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे आत्तापर्यंत. प्रश्न क्रमांक 52, राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 53, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 54, राज्यसभेत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 6 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 55, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय किती असावे? 25 वर्षे. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वय 25 वर्षे लागतो. प्रश्न क्रमांक 56, राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 57, पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? राजस्थानमध्ये. प्रश्न क्रमांक 58, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 लागू झाली. प्रश्न क्रमांक 59, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य आहे. 9वे. प्रश्न क्रमांक 60, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? याचं उत्तर आहे ग्रामसेवक असतो. प्रश्न क्रमांक 61, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गट विकास अधिकारी, BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. प्रश्न क्रमांक 62, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 63, ग्रामपंचायतीची सरपंच राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर पंचायत समिती सभापती. प्रश्न क्रमांक 64, पंचायत समितीचे सभापती राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर जिल्हा परिषद अध्यक्षकडे. प्रश्न क्रमांक 65, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? विभागीय आयुक्ताकडे देतात. ते विभागीय आयुक्तकडे. प्रश्न क्रमांक 66, महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर असतो. महापौर. प्रश्न क्रमांक 67, महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो. प्रश्न क्रमांक 68, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली. प्रश्न क्रमांक 69, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. प्रश्न क्रमांक 70, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 71, मराठा साम्राज्याचे दुसरे संस्थापक कोणाले म्हटले जाते? मराठा साम्राज्याचे दुसरे संस्थापक थोरले बाजीराव पेशवे यांना म्हणले जाते. हाही प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे फार वेळा. प्रश्न क्रमांक 72, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध 1761 वर्षी झाले. असेच पानिपतचे तिन्ही युद्ध इम्पॉर्टंट आहेत, पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 73, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण होते? गाय आणि डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर हे 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण होते. प्रश्न क्रमांक 74, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? उत्तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. हाही प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे आणि 1857च्या उठाव्यावरही एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 75, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय. प्रश्न क्रमांक 76, रामकृष्ण मिशनची स्थापना कोण केली? स्वामी विवेकानंद. शारदा सदनची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हाही प्रश्न एक PYQ मधला प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 78, निबंधमाला हे मासिक कोण सुरू केले? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले.
प्रश्न क्रमांक 79 महात्मा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा कधी काढली? यांनी 1848 मध्ये काढली, भिडेवाडा. प्रश्न क्रमांक 80 शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 81 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेश इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 82 बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. प्रश्न क्रमांक 83 महाडाचा चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1927. प्रश्न क्रमांक 84 स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली? उत्तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 85 साने गुरुजींचे पूर्ण नाव काय होते? पांडुरंग सदाशिव साने. प्रश्न क्रमांक 86 श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? साने गुरुजी. पुस्तक आणि त्यांचे लेखक यावरही प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 87 आनंदवन या कुष्ठ रोग्यांसाठीच्या आश्रमाची स्थापना कोणी केली? बाबा आमटे यांनी केली. प्रश्न क्रमांक 88 राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी होते. प्रश्न क्रमांक 89 अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली विनायक दामोदर सावरकर यांनी. प्रश्न क्रमांक 90 दांडी यात्रेची सुरुवात कुठून झाली होती? दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रम इथून झाली होती आणि सुरुवात करणारे होते महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 91 भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव काय आहे? भारताच्या मध्यवर्ती बँकेचे नाव भारतीय रिझर्व्ह बँक आहे, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. प्रश्न क्रमांक 92 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949. प्रश्न क्रमांक 93 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? केंद्रीय वित्त सचिवची सही असते. प्रश्न क्रमांक 94 भारतातील पहिली औद्योगिक धोरण कधी जाहीर झाली? 1948. प्रश्न क्रमांक 95 भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. प्रश्न क्रमांक 96 एम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे नामकरण स्टेट बँक ऑफ इंडिया 1 जुलै 1955 झाले. प्रश्न क्रमांक 97 नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे? नीती आयोगाचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आहे. प्रश्न क्रमांक 98 दारिद्र्य रेषेची मोजदाद करण्यासाठी भारतात कोणती समिती नेमली होती? तेंडुलकर समिती. प्रश्न क्रमांक 99 सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सेबीची स्थापना 1992 वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 100 बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी झाली? 1875. हा प्रश्न मुंबई पोलीससाठी महत्त्वाचा आहे. आणि आता आपले कंप्लीट झालेले प्रश्न 200 झाले आहेत आणि बाकीचे आपण असे 100 करून असे अजून 3 सेट पाहणार आहोत. तेव्हा आपले 500 प्रश्न कंप्लीट होणार. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि असेच प्रश्न पोलीस भरतीला व इतर परीक्षांना विचारले जातात, म्हणून वारंवार म्हणत आहे की हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जो टिकेल तो जिंकेल. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तलाव आहेत? गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तलाव आहेत. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रात रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक कोणते? ज्वारी, गहू. गोदावरी आणि परवरा नद्यांचा संगम कुठे होते? टोके इथे होते, अहमदनगरमध्ये. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता? जायकवाडी. प्रश्न क्रमांक 5 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण वारणा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 6 मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 7. विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? वैनगंगा नदी. प्रश्न क्रमांक 8. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. प्राणहिता नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 10. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उल्हास. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात? कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वाधिक साठे कुठे आहेत? नागपूर आणि भंडारामध्ये. प्रश्न क्रमांक 13. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेला बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूरमध्ये आहे. बल्लारपूर हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील काळ्या मातीला कोणत्या नावाने ओळखले जाते? रेगूर मृदा. रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे? कापूससाठी. प्रश्न क्रमांक 16. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा तांबड्या मातीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? रत्नागिरी जिल्हा. प्रश्न क्रमांक 18. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा बनत आहे, पण फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. वन लाईनर नाही, पण थोडे मोठे प्रश्न आहेत. पण पेपरमध्ये जसे प्रश्न विचारले जातात तसे ॲज इट इज प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. सालेर आणि मुलेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर आणि मुलेर हे किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण ठिकाण? चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लागलेली आहे? मध्य प्रदेश MP. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? 6 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणता राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात राज्य आहे. गुजरात. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणते राज्य आहे? तेलंगणा. प्रश्न क्रमांक 25. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाणे जिल्ह्यातून झालेली आहे. पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? कर्नाळा पक्षी अभयारण्य, जिल्हा रायगड. यामध्ये मुलांना कन्फ्यूज होतो. कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा. तर कर्नाळा हा जिल्हा रायगडमध्ये आहे, पक्षी अभयारण्य आहे, आणि अर्नाळा हा अकोला जिल्ह्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 28. माळठोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? माळठोक पक्षी अभयारण्य अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 29. राजमाची हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 30. सिंदफणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 31. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. नागझिरा वन्यजीव अभयारण्य गोंदियामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर यवतमाळमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत, त्यांची संख्या किती? 8. प्रश्न क्रमांक 35. पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? गोदावरी नदीकाठी. प्रश्न क्रमांक 36. कराड हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे? कृष्णा आणि कोयना नदीच्या. प्रश्न क्रमांक 37. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? गोदावरी नदीच्या काठावर आहे. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? चंद्रभागा नदीच्या काठावर बसले आहे. प्रश्न क्रमांक 39. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यामधील एक फेमस थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा. प्रश्न क्रमांक 40. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बोरिवली, मुंबई. मुंबईसाठी इम्पॉर्टंट GK.
प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश आहे? भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 42. समान नागरी कायदा कोणत्या कलमात आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC कलम 44 मध्ये आहे. हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हे मागे चर्चेमध्ये होता. प्रश्न क्रमांक 43. ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा निर्णय कोण घेते? ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेते, राज्य निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 44. भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? बलवंतराव मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? वसंतराव नाईक समिती. हा एक कन्फ्युजिंग बनतो इथे. हे पहा, भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता समिती. आणि महाराष्ट्रात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली? वसंतराव नाईक समिती. हा एक महत्त्वाचा फरक आहे. गुगली होते, तो गुगली प्रश्न होतो, तर ध्यानात ठेवा. प्रश्न क्रमांक 46. भारताच्या राष्ट्रपतीचे महाअभियोगाद्वारे काढण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 61 मध्ये. प्रश्न क्रमांक 47. भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करते? उत्तर राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 48. राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करते? उत्तर राज्यपाल. प्रश्न क्रमांक 49. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णय मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा अध्यक्षला. प्रश्न क्रमांक 50. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? कलम 148 अनुसार. प्रश्न क्रमांक 51. लोकसभेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा बोलावणे बंधनकारक आहे? 2 वेळा. प्रश्न क्रमांक 52. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना होते? कलम 280. कलम 280 अनुसार वित्त आयोगाची स्थापना होते. प्रश्न क्रमांक 53. वित्त आयोगाची नियुक्ती किती वर्षासाठी केली जाते? 5 वर्षांसाठी. प्रश्न क्रमांक 54. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेकडून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 55. घटना दुरुस्तीचे कलम कोणते आहे? घटना दुरुस्तीचे कलम 368 आहे. प्रश्न क्रमांक 56. मिनी कॉन्स्टिट्यूशन लघु राज्यघटना कोणत्या घटना दुरुस्तीला म्हणतात? 42वी घटना दुरुस्ती याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. हा फार महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 57. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? 73व्या घटना दुरुस्तीने 1992ला. प्रश्न क्रमांक 58. नगरपालिका आणि महानगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? 74वी घटना दुरुस्तीने. प्रश्न क्रमांक 59. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? समवर्ती सूचीत. प्रश्न क्रमांक 60. पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे विषय कोणत्या सूचीत येतो? राज्य सूचीमध्ये येतो. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 61. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमली आहे? सरकार्य आयोग. प्रश्न क्रमांक 62. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश. हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 65. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 66. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल C. राजगोपालाचारी होते. प्रश्न क्रमांक 67. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 68. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 69. उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? लीला सेठ. लीला सेठ होत्या. प्रश्न क्रमांक 70. सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. हाही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि हे दोन प्रश्न कन्फ्युजिंग प्रश्न आहेत आणि हायकोर्टसाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि पोलीस भरतीलाही विचारले जाऊ शकतात. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जीने लिहिले. वंदे मातरम. आणि जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 73. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा कोणी डिझाईन केला? पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपला तिरंगा झेंडा डिझाईन केला. प्रश्न क्रमांक 74. भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटले जाते? दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 75. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला दादाभाई नौरोजींनी. प्रश्न क्रमांक 76. महात्मा गांधींनी दांडी यात्रा 12 मार्च 1930ला सुरू केली. प्रश्न क्रमांक 77. दांडी यात्रेतील सत्याग्रहींनी संख्या किती होती? 78 होती. प्रश्न क्रमांक 78. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 79. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 80. शहीद-ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? शहीद-ए आझम म्हणून भगतसिंग यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 81. काकोरी कट 1925 कोणत्या क्रांतिकारी संघटनेने उघडून आणला? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनने उघडून आणला. प्रश्न क्रमांक 82. पुण्यात प्लेगच्या कमिशनर रँटची हत्या कोणी केली? चाफेकर बंधू यांनी. प्रश्न क्रमांक 83. कर्जन यावली या इंग्रज अधिकाऱ्याची लंडनमध्ये हत्या कोणी केली? मदनलाल धिंगरा यांनी केली. प्रश्न क्रमांक 84. जॅक्सन या नाशिकच्या कलेक्टरची हत्या कोणी केली? अनंत कान्हेरे यांनी केली. प्रश्न क्रमांक 85. शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोण दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संदेश दिला. शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा. प्रश्न क्रमांक 86. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 87. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न क्रमांक 88. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 89. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते. प्रश्न क्रमांक 90. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती? गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 91. भारताच्या संचित निधीवर कोणाचे नियंत्रण असते? संसदचे नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 92. भारताचा अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो? भारताचा अर्थसंकल्प संसदेत केंद्रीय अर्थमंत्री सादर करतो. सध्या भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारमण. प्रश्न क्रमांक 93. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुख चेट्टी यांनी केला. भारतात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1991. प्रश्न क्रमांक 95. 1991च्या नवीन आर्थिक धोरणाचे जनक कोणाला म्हटले जाते? डॉक्टर मनमोहन सिंग यांना. प्रश्न क्रमांक 96. नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? शिवरामन समितीच्या अनुसार. प्रश्न क्रमांक 97. नाबार्डची स्थापना
12 जुलै 1982ला झाली आणि नाबार्डचा फुल फॉर्मही विचारला जातो कधीकधी पेपरमध्ये. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. प्रश्न क्रमांक 98. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कोणती संस्था करते? केंद्रीय सांख्यिकी संघटना करते. प्रश्न क्रमांक 99. GST कोणत्या प्रकारचा कर आहे? अप्रत्यक्ष कर आहे. प्रश्न क्रमांक 100. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर वर्दी पाहिजेत असेल, नोकरी पाहिजेत असेल तर टिकून राहा आणि पुढील प्रश्न अजून पाहून घ्या, कारण हेच प्रश्न पोलीस भरतीला व इतर स्पर्धा परीक्षांना व हायकोर्ट भरतीला हेच प्रश्न येतील. प्रश्न थोडे मोठे आहेत, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण 100% असेच प्रश्न येतील आणि हेच प्रश्न PYQ सारखेच घेतलेले आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? नंदुरबार जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा कोणता? मुंबई उपनगर जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 4. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आहे. प्रश्न क्रमांक 5. उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? धाराशिव. प्रश्न क्रमांक 6. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय होते? कुलाबा होते. प्रश्न क्रमांक 7. ठाणे जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? ठाणे जिल्ह्याचे विभाजन 1 ऑगस्ट 2014ला झाले आणि रायगड जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 8. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अमरावतीमध्ये आहे. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये आहे आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे आहे? जळगावमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुठे आहे? सोलापूरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 14. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 451 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 15. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 282 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाचगणी हे सातारामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. रामटेक हे धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रामटेक नागपूरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18. देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 19. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हे रायगडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगडमध्ये आढळते. हा प्रश्न मुंबई पोलीससाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर धरण, जिल्हा नाशिक. प्रश्न क्रमांक 22. कोयना जलविद्युत प्रकल्पास काय म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना जलविद्युत प्रकल्प. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 23. ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 2रा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 24. कापूस संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर इथे आहे. प्रश्न क्रमांक 25. नीरी ही संस्था नागपूर इथे आहे. प्रश्न क्रमांक 26. राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे? 22 भाषांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? जर्मनीकडून घेतलेली आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उत्तर 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 29, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? 62 वर्षापर्यंत. सर्वोच्च न्यायालयाचे 65 वर्षापर्यंत आणि उच्च न्यायालयाचे 62 वर्षापर्यंत. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती कोठे नोंदणीकृत मतदार असावी लागते? भारतात कुठेही. प्रश्न क्रमांक 31, भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते? के.आर. नारायण. प्रश्न क्रमांक 32, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? लोकसभा अध्यक्ष भूषवतो. प्रश्न क्रमांक 33, संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतीय संसदेची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? कलम 79. प्रश्न क्रमांक 35, राज्यसभेची निर्मिती कलम 80. लोकसभेची निर्मिती कलम 81 मध्ये. प्रश्न क्रमांक 37, संसदेच्या प्रत्येक बैठकीची सुरुवात कोणत्या तासाने होते? प्रश्नोत्तराच्या तासाने होते. क्वेश्चन आवर. प्रश्न क्रमांक 38, शून्य प्रहर 0 आवर कधी सुरू होते? दुपारी 12 वाजता. प्रश्न क्रमांक 39, भारतात सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी कोण राहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 41, नोटाचा वापर सर्वप्रथम कोणत्या वर्षी निवडणुकीत झाला? 2013 मध्ये. नोटा हा वोटिंगमध्ये असलेला एक हे असतो ज्याला नॉन ऑफ द अबव म्हणून एक बटन आहे, त्यासाठी आपण नोटाचा वापर करतो. प्रश्न क्रमांक 42, EVM मशीनचा सर्वप्रथम वापर कोणत्या राज्यात झाला? केरळमध्ये 1982 मध्ये. आणि EVMचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. प्रश्न क्रमांक 43, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा लागतो? 50 सदस्य. प्रश्न क्रमांक 44, भारतीय राज्यघटनेतील 10 अनुसूची कशाशी संबंधित आहे? पक्षांतर बंदी कायदा. प्रश्न क्रमांक 45, पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाला? घटनादुरुस्ती 52वी घटनादुरुस्तीने. प्रश्न क्रमांक 46, 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींना किती विषय देण्यात आले? 29 विषय. प्रश्न क्रमांक 47, 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांना किती विषय देण्यात आले? 18 विषय. प्रश्न क्रमांक 48, भारताच्या निवडणूक आयोगात एकूण किती आयुक्त असतात? 3 आयुक्त असतात, 1 मुख्य आणि 2 इतर. प्रश्न क्रमांक 49, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती करतो. प्रश्न क्रमांक 50, राज्य लोकसेवा आयोगाच्या MPSC अध्यक्षपदाची नियुक्ती कोण करतो? राज्यपाल करतो. प्रश्न क्रमांक 51, महात्मा गांधीजींनी चंपारणे सत्याग्रह कधी केले? 1917 मध्ये. प्रश्न क्रमांक 52, खेळा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? खेळा सत्याग्रह 1918 वर्षी झालं. प्रश्न क्रमांक 53, अहमदाबाद गिरणे कामगारांचा संप कोणत्या वर्षी झाला? 1918. प्रश्न क्रमांक 54, रॉलेट कायदा म्हणजे काळा कायदा कधी पास झाला? 1919. प्रश्न क्रमांक 55, जालियावाला बाग हत्याकांड निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग कोणी केला? रवींद्रनाथ टागोर. हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 56, खिलाफत चळवळ कोणी सुरू केली? अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली यांनी केली. प्रश्न क्रमांक 57, सायमन कमिशन भारतात कधी आले? 1928 ला आले. प्रश्न क्रमांक 58, सायमन गो बॅक च्या घोषणेच्या वेळी पोलिसांच्या लाठी हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला? लाला लाजपत रायचा. प्रश्न क्रमांक 59, राष्ट्रीय काँग्रेसचे संपूर्ण स्वराज्याचे अधिवेशन कुठे झाले? लाहोरमध्ये 1929 ला.
प्रश्न क्रमांक 60, लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रश्न क्रमांक 61, गांधी आयर्विन करार झाला 1931ला. प्रश्न क्रमांक 62, दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? महात्मा गांधी होते. प्रश्न क्रमांक 63, पुणे करार कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये झाला. हा प्रश्न मागच्या वर्षीही विचारलेला होता आणि फार वेळा विचारला जातो. तर महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 64, पुणे करार कोणत्या तुरुंगात झाला? येरवडा तुरुंगात झालं. प्रश्न क्रमांक 65, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कधी स्वीकारले? 1943ला. प्रश्न क्रमांक 66, आझाद हिंद सेनेची स्थापना केली रास बिहारी बोस यांनी. प्रश्न क्रमांक 67, डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेला आहे. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 68, माझे सत्याचे प्रयोग माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे आत्मचरित्र आहेत महात्मा गांधीचे. प्रश्न क्रमांक 69, इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणी लिहिले? मौलाना अबुल कलाम आझाद. अनहॅप्पी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? लाला लाजपत राय यांनी. प्रश्न क्रमांक 71, मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? इंग्रजीमधून. प्रश्न क्रमांक 72, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? मराठी. हे दोन्ही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 73, हिंदू महासभा या संघटनेची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. प्रश्न क्रमांक 74, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले? अरविंद घोष यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 75, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? फ्री इंडिया सोसायटी याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 76, 1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 14 बँकांचे. प्रश्न क्रमांक 77, 1980 मध्ये आणखी किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 6 बँकांचे. प्रश्न क्रमांक 78, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? तेव्हा भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 79, भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC ची स्थापना कधी झाली? 1956ला झाली. प्रश्न क्रमांक 80, भारताच्या दशमान पद्धती कधी सुरू झाली? 1957 मध्ये. प्रश्न क्रमांक 81, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? दुग्ध विकासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 82, ऑपरेशन फ्लडचे जनक कोणाला म्हटले जाते? डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. प्रश्न क्रमांक 83, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? 1872 या वर्षी लॉर्ड मेयोच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 84, भारतातील पहिली नियमित 10 वर्षांनी जनगणना कधी सुरू झाली? 1881 लॉर्ड रिपनच्या काळात. प्रश्न क्रमांक 85, 2011ची जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती? ही 15वी जनगणना होती भारताची. प्रश्न क्रमांक 86, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 121 कोटी. प्रश्न क्रमांक 87, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. आणि प्रश्न क्रमांक 88, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा राज्य कोणते? सिक्कीम. प्रश्न क्रमांक 89, लोकसंख्येच्या घनतेनुसार भारताचे सर्वात दाट राज्य कोणते? बिहार. प्रश्न क्रमांक 90, सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य? केरळ.
प्रश्न क्रमांक 91, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार. प्रश्न क्रमांक 92, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? MS विश्वेश्वरैया यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 93, भारतात दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबांना स्वस्त धान्य कोणत्या योजनेअंतर्गत दिले जाते? सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS. प्रश्न क्रमांक 94, मनरेगा योजनेअंतर्गत किती दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते? 100 दिवसाच्या. प्रश्न क्रमांक 95, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पन्न पद्धत कोणत्या क्षेत्रात वापरली जाते? शेती आणि उद्योग. प्रश्न क्रमांक 96, भारतातील सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग कोणता आहे? कापड उद्योग आहे. प्रश्न क्रमांक 97, निळी क्रांती ब्ल्यू रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 98, सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन कशाशी संबंधित आहे? फलोत्पादन आणि मध साठी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 99, काळा पैसा ब्लॅक मनी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये कोणता निर्णय घेतला? नोटबंदीचा. प्रश्न क्रमांक 100, भारताचा परकीय व्यापार सर्वात जास्त कोणत्या देशासोबत चालतो? अमेरिकासोबत. USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर इथं आपले 400 प्रश्न कंप्लीट झाले आहे आणि आता आपले 100 प्रश्न बाकी आहे जे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ थोडं मोठी झाली आहे पण फार महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. वारंवार मी सांगत आहे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न असेच प्रश्न पोलीस भरतीला, हायकोर्ट भरतीला आणि इतर स्पर्धा परीक्षांना विचारले जातात आणि यामधून आपल्या ह्या व्हिडिओमधून फार प्रश्न येतील याची हमी घ्यावी. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोंडवाना खनिजांची साठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 2, कन्नड घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कन्नड घाट धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार. प्रश्न क्रमांक 4, नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? नागपूर शहर नाग नदीकाठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 5, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 8, मुळा आणि मुठा नद्यांचा संगम पुणे येथे होतो. प्रश्न क्रमांक 9, भीमा नदीची प्रमुख उपनदी आहे इंद्रायणी नदी. प्रश्न क्रमांक 10, नीरा नदी आणि 2 जिल्ह्यांची सीमा निश्चित करते? पुणे आणि सातारा. प्रश्न क्रमांक 11, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 12, अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय? अलिबाग हे रायगडचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 13, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरोस इथे आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणत्या किनारपट्टीला अप्रांत असे म्हटले जायचे? कोकण किनारपट्टीला. प्रश्न क्रमांक 15, अरबी समुद्राला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 16, वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 17, धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, बाणकोट खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 19, तेरेखोलची खाडी कोणत्या राज्यांच्या सीमेवर आहे? महाराष्ट्र आणि गोवाच्या सीमेवर. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार आहे. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली आहे. महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जिल्हा पालघर आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, पाठच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 25, क्षेत्रफळाच्या दृष्टीने
महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 26. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? दुसरा क्रमांक. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील काळ्या सोन्याचा जिल्हा कोणता? चंद्रपूर जिल्हा कोळशासाठी प्रसिद्ध, दगडी कोळशासाठी. प्रश्न क्रमांक 28. तांबडी मृदा प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी योग्य असते? काजू आणि आंब्यासाठी. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात मॅंगनीज शुद्धीकरणाचा कारखाना कुठे आहे? तुमसर, जिल्हा भंडारामध्ये. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणता विभाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो? छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग हे मराठवाडा विभाग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील कोणता विभाग विदर्भ म्हणून ओळखला जातो? अमरावती आणि नागपूर विभाग विदर्भ म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 32. अमरावती प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत. तसेच नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत आणि पुणे प्रशासकीय विभागात ही 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 35. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी हे कोणत्या कलमात दिले आहे? कलम 16 मध्ये. प्रश्न क्रमांक 36. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 21 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क कोणत्या कलमानुसार बनवला गेला? कलम 21A अनुसार. प्रश्न क्रमांक 38. बालकांना मुफ्त व सक्तीचे शिक्षण देणारा RTE कायदा कधीचा आहे? 2009चा. RTEचा फुल फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन. प्रश्न क्रमांक 39. अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण देणारा कलम? कलम 22. प्रश्न क्रमांक 40. मानवी व्यापार आणि वेठबिगारी यावर बंदी कोणत्या कलमानुसार आहे? कलम 23 अनुसार. प्रश्न क्रमांक 41. अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण कोणत्या कलमात आहे? कलम 29 मध्ये आहे. कलम 29 मध्ये. प्रश्न क्रमांक 42. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 32 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 43. समान कामासाठी समान वेतन हे तत्व कोणत्या भागात येतो? मार्गदर्शक तत्वेमध्ये येते, भाग 4 मध्ये. प्रश्न क्रमांक 44. ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कलमानुसार होते? कलम 40 अनुसार. प्रश्न क्रमांक 45. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याविषयी कलम कोणते? कलम 51. प्रश्न क्रमांक 46. मूलभूत कर्तव्य घटनेत कोणत्या भागात आहे? भाग 4A मध्ये. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याला पाठच करून घ्या. मूलभूत कर्तव्य भाग 4A मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करते? संसदेचे दोन्ही गृहाचे सदस्य. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 123. कलम 1, 2, 3 मध्ये म्हणजे 123 मध्ये. कलम 123 मध्ये राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 49. राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? उत्तर कलम 213. प्रश्न क्रमांक 50. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? कलम 124 अनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना होते. आणि उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 अनुसार होते. कलम 214. प्रश्न क्रमांक 52. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राजीनामा कोणाकडे देतात? ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 53. जनहित याचिका ही संकल्पना कोणी मांडली? न्यायमूर्ती PN भागवती यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 54. राज्याचा अर्थसंकल्प स्टेट बजेट विधानसभेत कोण सादर करते? राज्याचे अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 55. भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? 1955.
प्रश्न क्रमांक 56. मतदानाचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? हे राजकीय व वैधानिक अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 57. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता? ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 58. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्तर कोणता? जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59. नगरपालिकेची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? 12वी अनुसूचीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 60. ग्रामपंचायतीची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? 11वी अनुसूचीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 61. राष्ट्रीय आणीबाणी भारतात आत्तापर्यंत किती वेळा लागली? भारतात राष्ट्रीय आणीबाणी आत्तापर्यंत 3 वेळा लागली. 1962, 71 आणि 1975 मध्ये. प्रश्न क्रमांक 62. आर्थिक आणीबाणी भारतात आर्थिक बाणी किती वेळा लागली? भारतात आर्थिक आणीबाणी एकदाही नाही लागली. प्रश्न क्रमांक 63. बंगालची फाळणी कधी रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी 1911 मध्ये रद्द करण्यात आली. प्रश्न क्रमांक 64. भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला कधी हलवण्यात आली? 1911 मध्ये. प्रश्न क्रमांक 65. होम रूल लीग ची स्थापना कोणी केली? ॲनी बेसंट आणि लोकमान्य टिळक यांनी केली होम रूल लीगची स्थापना. हाही प्रश्न वारंवार विचारला जातो. प्रश्न क्रमांक 66. टिळकांनी गणेशोत्सव कोणत्या वर्षी सुरू केला? 1893 या वर्षी. प्रश्न क्रमांक 67. टिळकांनी शिवजयंती उत्सव कोणत्या वर्षी सुरू केला? 1895. प्रश्न क्रमांक 68. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. प्रश्न क्रमांक 69. श्री शिवाजी मराठवाडा हायस्कूल कोणी सुरू केले? राजश्री शाहू महाराज यांनी. प्रश्न क्रमांक 70. समता संघ कोणी स्थापन केला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. प्रश्न क्रमांक 71. निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 72. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली 1905 मध्ये. प्रश्न क्रमांक 73. दलित वर्ग मिशन ची स्थापना कोणी केली? कधी झाली? 1906 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 74. हंटर कमिशन पुढे कोणी साक्ष दिली होती? महात्मा ज्योतिराव फुले आणि पंडित रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 75. वाळवे तालुक्यात परती सरकार कोणी स्थापन केले? क्रांतिसिंग नाना पाटील यांनी. प्रश्न क्रमांक 76. माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 77. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 78. जातीय निवाडा कोणी जाहीर केला? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा हा जाहीर केला. प्रश्न क्रमांक 79. ऑगस्ट क्रांती मैदान गवालिया टँक कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबई पोलीससाठी. प्रश्न क्रमांक 80. आझाद हिंद रेडिओची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. प्रश्न क्रमांक 81. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले 1832 मध्ये. प्रश्न क्रमांक 83. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज कोणी वर्तवला? दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न क्रमांक 84. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व. प्रश्न क्रमांक 85. सेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सेजची स्थापना 2005 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 86. भारतात परकीय चलनाचा साठा कोणी सांभाळतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांभाळतो. प्रश्न क्रमांक 87. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवते? उत्तर RBI ठरवते. प्रश्न क्रमांक 88. बँकांची बँक म्हणून कोणती बँक काम करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करते. प्रश्न क्रमांक 89. भारतात नाणी कोण पाडते? भारत सरकार
वित्त मंत्रालय पाडते? प्रश्न क्रमांक 90. सेन्सेक्स हा कोणत्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा. प्रश्न क्रमांक 91. निफ्टी हा कोणत्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा. प्रश्न क्रमांक 92. एक देश एक कर ही संकल्पना कोणत्या कराची आहे? GSTची आहे. प्रश्न क्रमांक 93. नरेगा हे नामकरण मनरेगा कधी झाले? 2009 मध्ये झाले. प्रश्न क्रमांक 94. प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? 28 ऑगस्ट 2014 मध्ये. प्रश्न क्रमांक 95. मेक इन इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला? सप्टेंबर 2014 मध्ये. प्रश्न क्रमांक 96. भारतात श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेतक्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 97. स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? 2 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाले. प्रश्न क्रमांक 98. जागतिक व्यापार संघटना WTA चे मुख्यालय कुठे आहे? WTO चे मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड इथे आहे आणि WTO चे फुल फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्रात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते? सुभाष पाळेकर यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 100. भारतीय चलनाचे रुपयाचे चिन्ह कोणी डिझाईन केले? हे डिझाईन केले D. उदय कुमार यांनी. तर असे हे आपले टोटल 500 प्रश्न कंप्लीट झाले आहे आणि थँक्यू मित्रांनो 500 प्रश्न कंप्लीट करण्यासाठी आणि असेच महत्त्वाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स आणि GK अभ्यासाबद्दल GK ट्रिक्स अभ्यास आणि जॉब अपडेटसाठी व इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.